नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेखा व कोशागार विभाग या भरतीची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो. तर शेवटी ही जाहिरात आलेली आहे. पुणे विभागासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 75 जागा आहेत यामध्ये. तर या जाहिरातीमध्ये नेमकं काय-काय दिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. लेखा व कोशागार विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ही ॲड देण्यात आली आहे. तर यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील ठिकाणी कनिष्ठ लेखपाल या जागेसाठी गट क संवर्गातील सरळ सेवेनं हे पद भरण्यात येणार आहे. पद्धत ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत आपल्याला या जाहिरातीसाठी. सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सविस्तर जाहिरात महाकोश महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती जाहिरात आपण पाहत आहोत. ही जाहिरात आहे ती जी या वेबसाईटमध्ये दाखवलेली आहे. तर या जाहिरातीमध्ये नेमकं काय-काय दिलेलं आहे, तर यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे. कनिष्ठ लेखपाल हे पद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार याचा पे स्केल असणार आहे. म्हणजे S10 हा पे स्केल असणार आहे. 29,200 ते 92,300 या दरम्यान तुमचा पगार असणार आहे. एकूण भरायची पदं किती आहेत? तर 75 पदं या भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत. तर ऑनलाईन नोंदणी कधी सुरू होणार आहे? तर 31 म्हणजे आजपासून ही जाहिरात सुरू होणार आहे 5 वाजल्यापासून ते 30 जानेवारीपासून ही अर्ज करण्याची मुदत तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे तब्बल 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये अंतिम शुल्क भरण्याचा दिनांक सुद्धा 30च आहे आणि महाकोश.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण खाली गेलं तर हे तुम्हाला समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण काय आहे? तर त्याबद्दल हा पूर्ण तपशील दिलेला आहे. तो तुम्ही एकदा पॉज करून बघून घेऊ शकता. त्यानंतर आपण खाली गेलं तर कुठल्या वेबसाईटवर सादर करायचा याबद्दल ह्या माहिती दिलेल्या आहेत. त्यानंतर खाली आल्यानंतर हे नॉर्मल गोष्टी ज्या प्रत्येक सरळ सेवामध्ये तुम्हाला दिसतील. त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. हे परीक्षा केंद्र 3 परीक्षा केंद्र भरायचे असतात. त्याबद्दल माहिती आहे. हे छायाचित्र, फोटो किंवा सिग्नेचर तुमचं कसं असलं पाहिजे, त्याचे मेजरमेंट्स काय आहेत, तो काय आहे नेमकं त्याचं पद्धत तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. जे आपण रेग्युलर सरळ सेवेमध्ये असतं त्याचं यामध्ये वेगळं काही नाही आहे. तर आपण खाली आल्यानंतर आपण परत हे तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे ते SSC वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, MSCIT, तुमचं टायपिंगचं प्रमाणपत्र या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुमचं जर SEBC मधून असलं किंवा तुमचं नॉन क्रिमिनलमध्ये असलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये भरायचं आहे. यामध्ये मराठी भाषेचं नाही. हे म्हणजे सगळ्या सरळ सेवेमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी इथं तुम्हाला पाहिजेत. त्यात वेगळं असं काही नाही आहे. तुम्ही हे शुल्क किती आहे तर ₹1000 शुल्क आहे जनरलसाठी आणि बाकी कॅटेगरीसाठी ₹900 शुल्क आहे. ते तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे. त्यामुळे भरतानाच विचारपूर्वक हा फॉर्म भरा. तुम्हाला भरायचा असल्यास एकदा पैसे भरल्यानंतर तुम्हाला रिफंड केले जाणार नाही. पुन्हा यामध्ये परत तुम्ही यामध्ये पाहू शकता की ते शुल्क कसं भरायचं आहे त्याबद्दल हे सगळ्या डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. खाली आल्यानंतर तुम्ही सगळ्या डिटेल्सच कशा आहेत त्या बघायच्यात. तुम्ही जर सरळ सेवेचा फॉर्म ह्याच्या आधी भरलेला असेल तर यामध्ये तुम्हाला नवा असं काही सापडणार नाहीये. एकदम ज्या रेग्युलर सूचना असतात त्याच सूचना यामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पाहायचं असेल, कोणी नवं असेल तर त्यांनी व्हिडिओ पॉज करून किंवा कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही ॲड भेटून जाईल. वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नेमका याचा अभ्यासक्रम काय आहे. तर यामध्ये 4 सेक्शन्स असणार आहेत. मराठीचे 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, 50 मार्क. इंग्रजीचे 25 प्रश्न 2 गुण 50 मार्क. सामान्य ज्ञान म्हणजे GS चा जो पोर्शन आहे त्याचे 25 क्वेश्चन 2 मार्कासाठी 50. बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 2 मार्क 50. टोटल 100 प्रश्न प्रत्येकासाठी 2 गुण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. म्हणजे जो सरळ सेवेचा सेट पॅटर्न आहे तसाच पेपर हा असणार आहे. 2 तासाचा वेळ असणार आहे. 2 तासाचा वेळ असणार आहे. 200 गुणांची पद्धत मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता. मुलाखती असला काही फंडा सरळ सेवेमध्ये नसतो. परीक्षा द्यायची, मेरिटमध्ये द्यायचं आणि लागून जायचं. सरळ सोपी पद्धत म्हणून त्याला सरळ सेवा म्हणतात. CBT नॉर्मलायझेशन ह्या सगळ्या आता गोष्टी तुम्हाला पाठ झालेल्या असतात. त्यामध्ये वेगळी गोष्ट काय मी सांगणार नाही. 30 गोष्ट आहे. 30 हे त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. सरळ सेवेची भरती जशी असते आता बहुतेक लोकांना पॅटर्न काय नॉर्मलायझेशनचे सूत्र देखील पाठ आहेत. त्यामुळे यामध्ये नवीन गोष्टी काही नाही आहेत. तर यामध्ये मराठीचा अभ्यासक्रम दिलेला आहे. तेच 25 शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, अर्थ, उपयोग, उतारावरील प्रश्न. इंग्रजीचं पण तेच कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स, फ्रेजेस, मीनिंग्स, कॉम्प्रेन्शन हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल. उतारा, कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारा. पुन्हा सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी दिलेलं एक पॉलिटी, मॉडर्न हिस्ट्री आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल यावर प्रश्न. यावेळेस वेगळं म्हणजे तुम्हाला पर्यावरण हा घटक त्यांनी यामध्ये ॲड केलेला आहे. सहसा सरळ सेवेमध्ये पर्यावरणावर खूप कमी प्रश्न विचारले जातात. पण त्यांनी स्पेशल मेन्शन केलं म्हणजे तुम्हाला पर्यावरणाचाही एक वरवरचा तरी अभ्यास करावा लागणार आहे. जेणेकरून एखाद दुसरा क्वेश्चन आला तर तुम्हाला सोडवता येईल. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हा पण तुम्हाला सामान्य विज्ञान म्हणजे जे आपण सरळ सेवेसाठी करतो किंवा कुठल्याही स्टेट बोर्डची पुस्तकं जरी तुम्ही केली तरी त्यातून हे तुमचं कव्हर होऊन जाईल. खूप डीप किंवा खूप हार्ड असा सामान्य विज्ञानाचा पोर्शन सहसा सरळ सेवेमध्ये विचारत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला एक हा घटक नवाच असेल पण तुम्ही 10वी मध्ये हा घटक पाहिला असेल ICTचा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. त्यामुळे तो एक घटक यामध्ये नवीन दिसतोय. त्यामुळे नंतर अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स हे सगळ्या घटना तर तुम्हाला हा घटक चालू घडामोडी हा तुम्हाला महत्त्वाचा आहे. कारण 25 पैकी जवळपास 9 ते 10 क्वेश्चन्स चालू घडामोडीचे असतात. त्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला विशेष ध्यान द्यावं लागेल. 8 ते 10 जरी समजून पकडलं तरी तुमचे जवळपास 10 ते 20 क्वेश्चन्स तुम्हाला चालू घडामोडीमधून करता येऊ शकतात. माहिती अधिकार अधिनियम RTI ॲक्ट 2005 अपडेटेड हे खूप तलाठीपासून यावर प्रश्न विचारले जातात. जवळपास 2च्या आसपास क्वेश्चन्स या माहिती RTIवर येतात. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी म्हणजे रिझनिंग आणि मॅथ तुम्हाला मॅथमध्ये पण सोपं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, थोडं काळकाम, विवेक अशा सिम्प्लिफिकेशन यासारखे क्वेश्चन्स विचारले जातात. ते जो आपला रेग्युलर सरळ सेवेचा पॅटर्न आहे तोच आहे इथं. त्यानंतर आपण पात्रता काय आहे तर मराठी भाषेचं ज्ञान, पुन्हा डोमिसाईल सर्टिफिकेट, एज, नॅशनॅलिटी ह्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. वयोमर्यादा काय आहे तर तुमची 19 वर्ष आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. त्यामुळे तुम्ही पाहून घेऊ शकता फक्त आपापल्या कॅटेगरीनुसार की आपल्याला किती सूट आहे ते पाहू शकता. आणि हे खूप महत्त्वाचं बघा शैक्षणिक अर्हता तुम्हाला डिग्री हे कॉमन आहे पण यामध्ये तुम्हाला मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचं टंकलिनाचं 40 शब्द प्रति मिनिट हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे तुम्हाला
देण्यात आलेला आहे. पण ह्यात एक वेगळी गोष्ट म्हणजे अशी की समजा तुमचं फक्त मराठीचं 30 शब्दाचं झालंय, इंग्लिशमध्ये नाहीये आणि इंग्लिशमध्ये 40 शब्दाचं झालंय, पण तुमच्याकडे मराठीचं नाहीये. तर यामध्ये दोन्हीपैकी एक जरी असलं तरी तुम्हाला ह्या जाहिरातीसाठी चालून जाणार आहे. म्हणजे 2 मराठी किंवा इंग्लिशपैकी कुठल्याही एका जरी भाषेचं प्रमाणपत्र तुमच्याकडे, टायपिंगचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरी तुमचं ह्या जाहिरातीसाठी भागून जाणार आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक जरी असेल तर नक्की या जाहिरातीसाठी अप्लाय करा. 75 जागा आहेत पुणे विभागासाठी, पण वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती इथून पुढे येतच राहणार आहे. त्यामध्ये लेखा कोषागारची जवळपास 300 ते 400 पदाची जाहिरात येणाऱ्या काळात होईल. त्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्या. संगणक अर्थात MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. ते दिलेलं आहे. प्रवेशपत्र 7 दिवसाआधी तुम्हाला भेटेल. पुन्हा पदसंख्या, त्याचं आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घेऊ शकता. त्या गोष्टी एवढ्या ह्या स्टेजला तुम्हाला एवढ्या महत्त्वाच्या नसणार आहेत. तर ही आहे पूर्ण लेखा कोषागार विभागाची ॲड. यामध्ये असं सरळ ज्या रेग्युलर सरळ सेवेचे जे ॲड आहेत त्याच ॲडप्रमाणे ही पण जाहिरात आहे. यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. ते हे तुम्ही पाहू शकता की माजी सैनिकाचं आरक्षण, प्रकल्पग्रस्तासाठी, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, टंकलेखनार्थ, या सगळ्या अटी शर्ती आहेत. ते तुम्ही एकदा पाहायचंच असल्या तर पाहून घ्या. खरं तर या गोष्टी तुम्हाला एकदा पेपर क्लिअर झाल्यानंतरच गरजेच्या पडणार आहेत. त्यामुळं तुम्ही सहसा फोकस करा की फॉर्म भरून जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या. आता एक गोष्ट तुम्हाला जी सांगायची होती मला की मी ह्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 20 क्वेश्चन सरळ सेवेच्या अनुषंगानं व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे समजा की आपल्याला सरळ सेवेमध्ये नेमकं वन लाईनर टाईपचे क्वेश्चन जास्त असतात. पण महिन्याभरामध्ये जेव्हा आपण कुठलाही चॅनल बघतो किंवा कुठलाही व्हिडिओ बघतो तर त्यामध्ये खूप 1, 1.5, 2 तासाचा व्हिडिओ असतो किंवा त्या महिन्याचे पूर्ण. पण मी असं करणार आहे की या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 20 क्वेश्चन्स जे सरळ सेवेला अपेक्षित आहेत. म्हणजे हा जो पोर्शन आहे तुमचा की चालू घडामोडीचा, जवळपास 8 ते 10 क्वेश्चन चालू घडामोडीवर, पण 8 ते 10 क्वेश्चन चालू घडामोडीवर प्रत्येक सरळ सेवेमध्ये येत असतात. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक महिन्याचं 2-3 तासाचे व्हिडिओ बघण्यापेक्षा किंवा कुठल्यातरी भले मोठे PDF वाचण्यापेक्षा जर तुमचा फोकस फक्त सरळ सेवा असेल तर त्यासाठी मी या चॅनलवर दर महिन्याचे, म्हणजे समजा आता डिसेंबर महिना, डिसेंबर 24चे 20 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट, नोव्हेंबरचे 20 क्वेश्चन, असे प्रत्येकी 20-20 क्वेश्चनची, प्रत्येक महिन्याच्या 20-20 क्वेश्चनची सरळ सेवेच्या अनुषंगानं तयारी करण्यासाठी मी या चॅनलवर टाकणार आहे. व्हिडिओ फक्त 15 ते 20 मिनिटाचा असणार आहे, जेणेकरून तुमचा पटकन 1.5 ते 2 च्या स्पीडवर जर ऐकलं तर तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या महिन्याच्या 20 घडामोडी किंवा महत्त्वाच्या 20 घडामोडी तुमच्या कव्हर होऊन जातील. आणि सहसा कुठलाही प्रश्नपत्रिका सेट करणारा व्यक्ती एका महिन्यावर 2 ते 3च गोष्टींवर प्रश्न विचारत असतो. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ जरी कव्हर केला प्रत्येक महिन्याचा तरी तुमचा जवळपास 8 ते 10 मार्काची तयारी होण्यास मदत होईल असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण येणाऱ्या काळात मी प्रत्येक महिन्याचा 20 क्वेश्चन्स तयार करून आणणार आहे, जे की परीक्षेच्या अनुषंगाने असतील आणि फक्त सरळ सेवेसाठी तो एक्सक्लुझिव्ह कंटेंट असणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा असणार आहे. म्हणजे जवळपास मी डिसेंबर 24 ते जानेवारी 23 म्हणजे असं उलट्या क्रमाने जाणार आहे, जेणेकरून तुमचा 2 वर्षाचा होलिस्टिक तयारी, होलिस्टिक प्रिपरेशन ज्याला म्हणतो आपण, ते होणार आहे. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ जर इतर मित्रांना शेअर करता आला तर तो नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी फायद्याचा वाटला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण करंट अफेअर्ससाठी मी एक सरळ सेवेच्या करंट अफेअर्ससाठी खूप एक्सक्लुझिव्ह सिरीज या चॅनलवर घेऊन येणार आहे. लवकरच भेटू ती सिरीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.